नागपूर शहरातील एका गंभीर प्रकरणात तक्रारदार पंकज निळकंठराव भानुसे यांनी पोलिसांकडून योग्य ती कारवाई न झाल्याचा आरोप करत पुन्हा चौकशीची मागणी केली आहे. जातीवाचक अपमानास्पद शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. भानुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाल येथील गांधीबाग सहकारी बँक शाखेत 11 सप्टेंबर 2025 रोजी कर्ज खाते बंद करण्यासाठी आयोजित बैठकीदरम्यान हा प्रकार घडला. या बैठकीत बँकेचे काही संचालक व अधिकारी उपस्थित असताना सर्वांसमोर त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या घटनेनंतर 13 सप्टेंबर 2025 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीसोबत संबंधित कागदपत्रे आणि घटनेचे ऑडिओ रेकॉर्डिंग असलेली पेनड्राईव्हही पोलिसांना देण्यात आल्याचे भानुसे यांनी सांगितले. मात्र 3 जानेवारी 2026 रोजी पोलिसांकडून मिळालेल्या उत्तरात ही तक्रार भाडेवादाशी संबंधित असल्याचे नमूद करत प्रकरण निकाली काढल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावर भानुसे यांनी तीव्र आक्षेप घेत ही माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचा दावा केला आहे. माझी तक्रार ही भाडेवादाची नसून जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीबाबत आहे असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित बँकेच्या संचालकांकडून वारंवार शाखेत बोलावून मानसिक व वैयक्तिक छळ करण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला. 2022 पासून कर्ज तडजोडीच्या चर्चेसाठी प्रयत्न सुरू असतानाही बँकेकडून अडथळे निर्माण करून अतिरिक्त व्याज लावले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. निळकंठराव भानुसे, मी व पंकज भानुसे यांनी आपलं मॅक्सलँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे गांधीबाग सहकारी बँक लिमिटेड शाखा महाल नागपूर येथून कर्ज 2017 रोजी कर्ज घेतलेलं होतं. त्या कर्जाच्या संदर्भातला हा विषय आहे व त्या कर्जाच्या संदर्भात 9/9/2025 रोजी आम्हाला बँकेतर्फे लेटर पाठवून बोलवण्यात आलेले होते. कशासाठी? फायनल सेटलमेंटसाठी, बोर्डाच्या मीटिंगमध्ये. त्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये सेटलमेंट होत असताना 2 घंटे 18-20 मिनिटाची ती पूर्ण मीटिंग झाली. त्यामध्ये शेवटी दुरुपकर साहेब व तिथील बोर्ड मेंबर 4 ते 5 बोर्ड मेंबर जे मी आपल्या पोलीस तक्रारीमध्ये नाव दर्ज केलेले आहे, त्यांनी आम्हाला नीच जातीच्या धेड्या लवड्या अशा शिव्या देऊन व आमचा म्हणजे मी तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन आम्हाला खदेडून बाहेर लावलं व खूप शिव्यागाडी केल्या. आमचा मानसिक संताप केलाय व आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या. साहेब, या पद्धतीनं हे सावकारी सारखे वागून राहिले आमच्यासोबत. आणि त्या विषयावर म्हणून आम्ही 13/9/2025 रोजी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये ह्या घडलेल्या घटनेबद्दल ही तक्रार केली व त्या तक्रारीमध्ये आम्ही आमच्या कर्जासंदर्भातले सर्व डॉक्युमेंट जोडले आहे व आम्ही तिथे ऑडिओ रेकॉर्डिंग केलेली ती कॉपी पण पेनड्राईव्ह मध्ये देऊन त्यांना दिली होती की बा ह्यामध्ये आम्हाला प्रशासनावर आम्हाला पूर्ण म्हणजे विश्वास आहे, दृढ विश्वास आहे आमचा न्यायपालिकेवर. तिथून आम्हाला काहीतरी मार्ग मिळेल व यांच्यावर गुन्हा दाखल होईल. तर ह्या पद्धतीनं आम्ही त्यांना पुरावे दिले व त्यांना पण सांगितलं की तिथे व्हिडिओ कॅमेरे आहे व यांनी सगळ्या बँकेच्या मेंबर समोर आम्हाला शिव्या दिलेल्या आहे, आमच्यासोबत गैर अत्याचार केलेले आहे व आम्हाला धडकवून धकाडपट्टी करून आम्हाला बाहेर काढण्यात आलेले आहे. त्यांनी ती चौकशी तिथे संपुष्टात आणून काहीतरी न कळत उत्तर देऊन आम्हाला ही केस दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना पुन्हा माहिती काढली असता त्यांनी आम्हाला पत्राद्वारे हे सांगितलं की बा हा तुमचा फ्लॅट व किरायाबद्दलचा विषय आहे म्हणून. पण आम्ही त्यांना पुन्हा एक दुसरं पत्र दिलं काल 2008-2026 रोजी की बा हा विषय आमचा गुन्हा याच्याबद्दलचा नाहीये, किराया व फ्लॅट संदर्भातला नसून हा आमचा कर्जा संबंधातला विषय होता व हा कर्जा संबंधातलाही विषय नाही आहे, आम्हाला शिव्या दिल्याबद्दलचा विषय आहे. जातीवाचक शिव्या दिलेल्या आहे, घाणघाण शिव्या दिलेल्या आहे, तर त्या विषयाबद्दलचा आहे व ह्या विषयामध्ये तुम्ही सविस्तर माहिती काढून तुम्ही याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही माहिती यांना म्हणजे हात जोडून विनंती केलेली होती त्या पत्राद्वारे. पण त्यांनी पुन्हा आम्हाला बोलवून पुन्हा विचारून आम्हाला पूर्ण माहिती घेऊन पुन्हा नवीन पत्र तयार दिलं व त्यामध्ये डीसीपी साहेब लकडगंज नागपूर यांचा अहवाल देऊन, मदने साहेब यांचा अहवाल देऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की बा ही तक्रार तुमची घेता येणार नाही, याच्यावर आम्हाला कार्यवाही करता येणार नाही कारण त्यांचा ऑर्डर आहे. गांधीबाग बँक तुमच्यावर अत्याचार करत आहे. हो, गांधीबाग बँकेत असतं अत्याचार आहे साहेब.
जीवाची भीती आहे ना, जीवाची भरपूर भीती आहे. आणि माझी ही मागणी आहे की अशा सारख्या बँकेवरती आणि मेन म्हणजे गांधीबाग सहकारी बँक आणि दुरुपकर साहेबांवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला पाहिजे व त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण त्यांनी आपल्यासोबत माझ्यासोबत अशा पद्धतीने जे वागणूक केलेली आहे ते बाकी दुसऱ्या सोबत नाही केली पाहिजे व अशा पद्धतीने माझ्यासारखा पीडित अजून कोणी दुसरं नाही उपस्थित झालं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला मागणी करतो की यांच्यावरती खरोखर कारवाई करण्यात यावी. राहुल मधले डीसीपी जे आहेत त्यांचं काय याच्यामध्ये हस्तक्षेप आहे? त्यांना आजपर्यंत आम्ही यांनी आतापर्यंत भेटलो. कोतवाली पोलीस स्टेशन मधनं कातकाडे साहेबांनी त्यांना पूर्णपणे फाईल दिली असता त्यांनी पूर्ण फाईल वाचून का बा हे किराया संबंधाचं हे प्रकरण आहे म्हणून यांना निकाली काढण्यात यावं असं मदने साहेबांनी कातकाडे साहेबांना सांगितलं असता त्यांनी आम्हाला पत्र दिलं. कोणत्या दिवशीची घटना आहे? कोणत्या? हा पत्र जो दुसरा दिला हा हा. कोणत्या दिवशी? ही आता कालची म्हणजे दिनांक 8/4/2026 ची घटना आहे. पण तुमच्या त्या संयुक्त उत्तरावरती तारीख 3 महिन्याची दाखवते. ती आधीची आहे ना मॅडम. ती यांचं जे आहे ना ते टायपिंग मिस्टेक जे म्हणतायत हे टायपिंग मिस्टेक मध्ये जे आहे ना, दोन उत्तर आलेले आहे त्यांची. म्हणजे पोलीस तुम्हाला कुठं कुठे गुमराह कुठे करतात. ना करतायत. कुठे गुमराह करून राहिलेली आहे. आणि कुठे ना कुठे हे मुरून राहिलं प्रकरण मुरून काय? राहिलं. आणि लोकांची फसवणूक केली जाते. हो मला असं माहिती मिळाली आहे की अशा पद्धतीने 4-5 प्रकरण गांधीबाग बँकेचे अजून आहेत आणि त्यांची पण फसवणूक होऊन राहिलेली आहे. अशा पद्धतीनेच हे पडताळ म्हणजे ग्राहकांना त्रास देतात आणि यांच्याकडनं जेवढ्या काही प्रॉपर्टी मिळतात त्या हडपण्याचा प्रयत्न हे करून राहिलेले आहे. अशा पद्धतीने हे सावकारी पद्धतीने हे बँक चालवून राहिलेली आहे. हे बँक नाही चालवून राहिली, सावकार चालवून राहिलेले आहे. सर नाही हो, बिलकुल नाही म्हणत आहे. त्याचबद्दल मला बोलायचं आहे. तुमच्या मार्फत मला हे म्हणणं आहे की बा ह्या बँकेचं ऑडिट करण्यात यावं डीडीआर ऑफिसनी याच्यावर एक एक्स्ट्रा ऑडिट बसवावं. या म्हणजे संदर्भात या आमच्या लोनच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्यात यावी. कारण हे आम्हाला ऑर्डरच्या कॉपी नाही देऊन राहिले. आम्ही त्यांना कागदपत्र पुरावे मागितले असता हे आम्हाला प्रोव्हाइड नाही करून राहिले मॅडम. डीडीआर ला तक्रार दिलेली आहे. ही कॉपी आम्ही डीडीआर सीपी टू एसीपी टू डीसीपी आणि टू कोतवाली या 4ही जणांना पाठवलेली आहे. आता ह्या तक्रारीवर पोलिसांनी तुम्हाला समाधानकारक उत्तर नाही दिलेलं आहे. म्हणून त्यामुळे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आज आणि आम्हाला समोरचं काय राहणार? समोर न्यायालयात जाऊ, आम्ही समोर हडताळ जी- करू, भूक हडताळ करू, आम्ही उपोषणाला बसू, आम्ही सगळ्या पद्धतीने प्रयत्न करू. रक्ताच्या एका थेंबापर्यंत एकेका शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढू आमच्या न्यायासाठी. या पार्श्वभूमीवर भानुसे यांनी कोतवाली पोलिसांकडे आत्तापर्यंतच्या चौकशीची सविस्तर माहिती देण्याची तसेच सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे नव्याने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणाची प्रत पोलीस आयुक्त, डीसीपी तसेच सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।